हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अंकिता. आणि तुम्ही या व्हिडिओवर जर क्लिक केला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सगळे नाईट ड्रेसेस आणि कॉर्ड सेट्स वगैरे बघायला मिळणार आहेत. सो हा व्हिडिओ ना मी स्पेसिफिकली रिव्ह्यूज ऑफ नाईट ड्रेसेस असं दिला आहे, कारण की भरपूर नाईट ड्रेसेस जे मी बोलावलेले आहेत, सो मी ते वेअर केलेले आहेत. काही असेच जे मी वेअर पण नाही केले आहे, एकदाच घातले, म्हणजे फक्त घालून बघितले आहे. पण काही असे आहेत मोस्ट ऑफ द जे मी वॉश केलेले आहे, सगळं केलेलं आहे. आणि मला बऱ्याच लोकांनी विचारलं की या ड्रेसची लिंक दे, या ड्रेसची लिंक दे. तर मला वाटलं की चांगलं कलेक्शन आहे माझ्याकडे, कारण की वॉश वगैरे केलेले आहेत. तर मी तुम्हाला रिव्ह्यू पण देऊ शकते की तुम्ही घ्यायला पाहिजेत की नाही पाहिजे, फक्त दिसायला चांगले आहेत की क्वालिटी वाईज पण चांगले आहेत, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो माझ्याकडे ना हे सगळे एवढे नाईट ड्रेसेस आणि कॉर्ड सेट्स आहेत. याच्यात एक कमी आहे, आता मी तो घेऊन येईन. मी विसरली, असं मी प्रत्येक व्हिडिओत विसरते मला वाटते. सो माझी अजिबात इच्छा होत नाही या ड्रेसेसच्या घड्या मोडायची. मी तुम्हाला दाखवते. हे मी केलेलं आहे, मी केलेल्या घड्या आहे, हे आमच्या नवऱ्याने केलेलं आहे. ठीक आहे. सो एवढं व्यवस्थित ऑर्गनाईज त्यांनी करून दिलं आहे. माझी इच्छा होत. हे सगळे ड्रेसेस पहिले मी विचार केलेला की मी तुम्हाला एक ड्रेस घातला जसा हा, सो दुसरा घालून येते आणि मग त्या ड्रेसबद्दल बोलते. पण आय एम सॉरी, मला तसा अँगल मिळालेला नाही आहे. सो मी अशीच बसणार आहे आणि तुम्हाला एका एका ड्रेसबद्दल सांगणार आहे. सो आता पहिले या ड्रेसबद्दल आपण बोलूया. म्हणजे मी बोलते आणि तुम्हाला साईडला क्लिप दिसेल ड्रेसची. हे आपलं राहणार आहे. ड्रेसेस आहेत मिशो वरचे आणि काही आहेत फ्लिपकार्टवरचे. सो याच्यात असं आहे की तुम्हाला मला वाटते 500च्या वर कुठलाच नाईट ड्रेस नाही आहे. म्हणजे सगळे अंडर 500 किंवा अंडर 400च असतील. सो येस, आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण ह्या ड्रेसबद्दल बोलूया. हा ड्रेस खूप सुंदर दिसतो. कलरही तुम्ही बघू शकता, खूप छान बटर येल्लो कलर आहे आणि कॉटन आहे, खूप लाईट वेट आहे, खूप म्हणजे इझी टू कॅरी. आता समर्स तर संपत आले, पण बऱ्याच ठिकाणी, पुणे सोडून बऱ्याच ठिकाणी अजूनही खूप गरम होते. पावसामुळे कमी येतो पाऊस, मग ऊन तपतं, त्याच्यामुळे खूप गरम होते. सो त्या सीझनमध्ये तुम्ही घालायला खूप चांगला आहे हा ड्रेस. फक्त या ड्रेसचे 2 ड्रॉबॅक्स मी म्हणेन, बाकी तर मला आवडला, मी पण घालते आहे. एक तर की हा ड्रेस खूप ट्रान्सपरंट आहे. जर तुम्हाला इव्हन आताही दिसत असेल, आता मी खूप लाईट कलरचं इनरवेअर घातले, त्याच्यामुळे ते दिसत नाही आहे. पण जर तुम्ही ब्राईट कलरचे किंवा ते तुम्हाला खूप काळजीने घालावं लागणार आहे. सो ते एक आहे. जर तुम्हाला तो कन्सर्न नको असेल तर मग तुम्ही या ड्रेससाठी नाही जाऊ शकत, एक. आणि दुसरं, आता मला समजत नाही कसं दाखवायचं, पण याचे ना ते खूप छोटे छोटे धागे निघत आहे. मी ट्राय करेन बॅक कॅमनी असं घेऊन दाखवायचं. काय म्हणतात त्याला मला माहीत नाही व्यवस्थित. इथे खिशावर बघू शकत असाल, असे त्याचे छोटे छोटे, जे कसे कपडे खूप जुने झाल्यावर त्याचे धागे निघायला लागतात, सो ते निघत आहे. सो असं नाही एकदम ओळखू येत नाही, घरी घालायला आहे. पण तुम्हाला जर एकदम परफेक्ट घरी घालायला नवीन वाटणार असेल ना, हा असं नाही की हे 2-3 वॉशमध्ये झालं आणि मग मी तुम्हाला सांगते, कारण आता हा मी बऱ्याचदा वॉश केलेला आहे. पण पहिल्या वॉशमध्येच हा प्रॉब्लेम मला आला होता. तरी पण तेव्हापर्यंत रिटर्न डेट तर गेली होती आणि दिसायला खूप छान दिसतो ड्रेस, असा एवढं ओळखू येत नाही. सो येस, तुम्ही ठरवू शकता. माझ्या साईडनी मी याला 10/6 म्हणेन, कारण की ते धाग्यामुळे ट्रान्सपरन्सी तरी ठीक आहे, आपण मॅनेज करू शकतो, आपल्याला ते बऱ्याच सवय असते मुलींना. सो ते एक रिझन आहे. याच्यात सारखा सेम माझ्याकडे दुसरा ड्रेस आहे, ज्याची लिंक मला जास्त मागितली आहे सगळ्यांनी ह्या ड्रेसपेक्षा, जो हा आहे. स्वतः मी याची घडी पण नाही मोडणार आहे, कारण की मोडल्यावर पण तुम्हाला काही दिसणार नाही ते. सो तुम्ही बाजूला फोटोमध्येच बघू शकता. सो हा जो ड्रेस आहे, हा याचा सेम आहे, फक्त दुसरा कलर आहे. आणि हे सगळे जे ड्रेसेस आहेत ते XL किंवा XXL अशा साईजमध्ये आहे. काही जर जास्त स्लीव्ज असेल तर XXL असू शकतात, कारण मी घरी घालायला मला भरपूर आवडते असं कम्फर्ट. येस, सो हा ड्रेस आणि हा ड्रेस एक्झॅक्ट सेम आहे. फक्त याची एक साईज मोठी आहे आणि हा XL आहे तर हा XXL आहे. आणि हे दोन्ही ड्रेस फ्लिपकार्टवरून आहेत. येस, याचा पण सेम प्रॉब्लेम आहे असं याचा आहे. एक तर ट्रान्सपेरन्सीवाला, कारण हा एक साईज मोठा असल्यामुळे, हा वाला एक साईज मोठा असल्यामुळे तो खालपर्यंत येतो. मला तो पॅन्टमध्ये मला असं प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे भरपूर हिप्सला कव्हर करतो. सो त्याच्यामुळे मला तिथे प्रॉब्लेम येत नाही. त्याचे पण धागे निघत आहेत. असेच धागे निघणारे आपण अजून एका ड्रेसबद्दल बोलूया. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही हा ड्रेस या सीझनमध्ये घालू शकता, कारण पुण्यात बरीच थंडी पडायला लागली आहे. ॲटलिस्ट ज्या एरियात आम्ही राहतो त्या एरियात तरी. सो हा ना खूप छान असा स्टारवाला ड्रेस आहे. सो दिसायला खूप छान होता. मी हा विंटरमध्ये घेतलेला, त्याच्यामुळे मी बऱ्याचदा घातला आहे हा, आणि विंटरसाठी खूप कम्फर्टेबल आहे. पण हे जे धागे म्हटलं ना, मी हे बोलत होती. मी आता हा डार्क कलर आहे, त्याच्यावर व्यवस्थित मी तुम्हाला दाखवू शकते. सो हे असे निघतात अननेसेसरी. सो ते दिसायला घाण दिसू शकतं थोडंसं.
सो तुम्ही विचार करू शकता घ्यायच्या वेळेस. जर तुम्हाला एकदम प्रिंट वगैरे आवडली असेल आणि तुम्ही खूप कमी घालणार आहे किंवा वॉश नाही करणार आहे, फक्त रात्री घालणार आहे आणि मग 2-4 वेळा घातल्यानंतर वॉश करणार आहे, तर मग घालू शकता. माहिती नाही मला 2-4 वेळा घातल्यावरही कोणी वॉश करत असेल, आय डोंट नो, पण मी असंच बोलली. पण येस, हां, कॉटन कापड वगैरे सांगायचं तर हे दोन्ही कॉटन होते. हा आणि हा जो एक सारखा आहे तो. पण ह्याचा कॉटन ब्लेंडवाला कापड आहे, ज्याला तसं इलास्टिक आहे. सो हा तुम्ही एक साईज 6 नाही घेतला असो तरी तुम्ही स्ट्रेचेबल भरपूर आहे हा ड्रेस आणि खूप सॉफ्ट आहे. अंगाला रुतत नाही, काहीच नाही, चिपकत नाही अंगाला, असं आहे. सो आणि याची डिझाईन पण खूप क्यूट आहे. डिझाईन ॲक्च्युली सगळ्याचीच क्यूट आहे. नाईट ड्रेस आपण तसे क्यूट पाहूनच घेतो. त्याच्यानंतर आहे हा. ह्याच्यावर पण खूप छान असे भालू भालू दिले आहेत, पांडा टाईप. सो हा पण खूप छान आहे. याचा सॅटिनसारखा थोडंसं मटेरियल येतो, इलास्टिकवाला सॅटिन, जसं सॉफ्टवाला मटेरियल आहे सॅटिनसारखं आणि स्ट्रेचेबल आहे हा ड्रेस. सो हा तुम्ही ऑफकोर्स घेऊ शकता. फक्त उन्हाळ्यात हा घालू नव्हतो शकत आणि उन्हाळ्यात हा राहिला नाही आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये ते खूप गरम होतं हे मटेरियल, जे काही मटेरियल असते ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता किंवा मी पण बघून इथे टाकेन की कुठलं मटेरियल आहे त्या ड्रेसचं ते. हे मिशोवरचं आहे. हा स्टारवाला पण मिशोवरचा होता. फक्त पहिले 2 फ्लिपकार्टवरचे, बाकी मला वाटते सगळे जेवढे आहेत तेवढे मिशोवरचे आहेत. हा तर डेफिनेटली घेऊ शकता. याला बटन्स वगैरे काही नाही आहे, टी शर्ट पॅन्टवाला आहे. जर तुम्हाला अशी आवडत असेल तर छान, खूप कम्फर्टेबल असा आहे तो, एकदम इझी टू कॅरी आणि ब्लॅक कलर असल्यामुळे घरी घालायला अजून काळजी घ्यायची अशी स्पेसिफिकली गरज नाही आहे. त्याच्यानंतर हा मी रिसेंटली घेतला आहे. ह्याच्यावर मेंढ्या आहेत सगळ्या, जे खूप क्यूट वाटलं मला पाहून, त्याच्यामुळे मी घेतला. जर तुम्ही ना माझे व्लॉग्स बघत असाल, माझं कपल चॅनल आहे माझ्या हजबंडसोबत, सो त्याच्यावर आम्ही डेली व्लॉग्स वगैरे टाकतो. सो त्या सगळ्यांमध्ये मी हे ड्रेस घातले कुठे ना कुठे. जर तुम्ही ते बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की हे ड्रेस कसे दिसतात, आणि जर तुम्ही ते नसेल बघत तर तुम्ही जाऊन नक्की बघायला पाहिजे. मी त्यांची लिंक टाकेन खाली. जो येस, हा पण प्युअर कॉटन आहे आणि हा व्हाईटमध्ये आहे, पण याच्यावर ब्लूमध्ये सगळं डिझाईन दिलेलं आहे. आणि येस, हा पण खूप कम्फर्टेबल आहे. धागे निघायचं मला वाटलं होतं की याचा पण प्रॉब्लेम होईल, कारण हा पण कॉटन आहे, पण एवढ्या प्रमाणात नाही आहे जेवढे या ड्रेसेसचे. म्हणजे मला तरी असं वाटलं की मिशोवरचा कॉटन ॲज कम्पेअर टू फ्लिपकार्ट चांगला देतो. स्पेशली हा 300-350चा जर फ्लिपकार्टवरचा आहे, तर तेवढ्या प्राईसमध्ये मिशोवर मला बेटर डील मिळते. फ्लिपकार्टवर प्राईस कमी असते, पण मग ते क्वालिटी पण घसरते. हा माझा अनुभव आहे, कारण पर्सनली मी मिशोवरून खूप ऑर्डर करते, सो मला असं वाटतं की मिशो बेस्ट आहे. सो हा आहे, हा पण तुम्ही घेऊ शकतात. असं एवढेच नाईट ड्रेस आहेत माझ्याकडे, आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून 4 कॉर्ड सेट्स आहेत. त्याच्यातले 2.5 इथे आहे आणि 1.5 गायब आहे. तो का बरं बोलली मी ते सांगते. एक हा आहे माझ्याकडे कॉर्ड सेट, आणि हे मी दाखवणार नव्हती कारण की हे मला वाटते की घरी राहिलं, अमरावतीला राहिलं आहे हे ड्रेस माझा, सो मी हे दाखवणार नव्हती. पण हा ड्रेस खूप खूप बेस्ट आहे. म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही घालू शकता. हिवाळा म्हणू नका, उन्हाळा म्हणू नका, कारण की कॉटन आहे. सो उन्हाळ्यात तुम्हाला मोकळं वाटेल, हिवाळ्यात तुम्हाला खूप थंडी वाजणार नाही. प्युअर कॉटन असल्यासारखं आहे, आणि हे पण खूप रिझनेबल प्राईसमध्ये होतं, आणि इतका सॉफ्ट आहे, इतका सॉफ्ट आहे की घरी घालायला डेफिनेटली वर्थ इट आहे. माझ्याकडे याचा फोटो नसेन आता मी घातलेला, आणि त्या नसेन फोटो तर ऑफकोर्स अमरावतीला याचा पॅन्ट राहिला आहे, आणि दुसरा माझा पूर्णच्या पूर्ण याच्याच सारखा सेम कॉर्ड सेट ब्लू कलरमध्ये होता. सो त्या दोन्हीचे मी फोटो टाकेन ॲपवरचे, आणि त्याची लिंक टाकेन खाली. सो ते मी नाही दाखवू शकणार वेअर करून ऑफकोर्स, पण खूप चांगला आहे हा. तुम्ही नक्की घ्या जर तुम्ही स्पेसिफिकली इव्हन इन लॉज सोबत राहत असेल, किंवा मग कुठेही जर तुम्हाला असं एकदम नाईट ड्रेस एकदम कम्फर्टेबल नसेल होत, तर तुम्ही हे आरामात घालू शकता. आणि जेवढे मी दाखवले तेवढे सगळ्यांचे पॅन्ट जे आहेत ते इलास्टिकवाले आहेत, ते मी नव्हतं सांगितलं. सो त्याच्यामुळे मी हा दाखवते. असा हा खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर एक कॉर्ड सेट, हा हे मी नवीन घेतले 2, एक हा आणि जो पुढचा दाखवेन तो. सो हा मी एकदाच घातलेला आहे. हा पण खूप छान आहे, म्हणजे कम्फर्टेबल आहे, घरी घालायच्या हिशोबाने. हा कॉटनचा आहे, पण हा वॉश केल्यावर मला माहीत नाही, पण मला नाही वाटत असं, कारण की नरम आहे. सो काही त्रास होणार नाही, तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि हे जे कॉर्ड सेट मी सांगते, कॉर्ड सेट आणि नाईट ड्रेसमध्ये हा फरक आहे की नाईट ड्रेस एकदम शॉर्ट आहे तुमचे हिप्सपर्यंत, आणि कॉर्ड सेट जे आहे ते हिप्सच्या खालपर्यंत तुमचे येतात. आणि जो शेवटचा आहे तो मी दाखवते तुम्हाला. हा मी अजून ओपन पण नाही केलेला आहे. मी जेव्हा घरी होती तेव्हा मी हा बोलावला आणि फक्त घालून पाहिला होता फिटिंग वगैरेसाठी. डिझाईन आणि कलर मला त्या ग्रीनचा आवडला. मी ग्रीन आणि हा सोबत बोलावला होता, पण हा मला जास्त कम्फर्टेबल वाटला ग्रीनवाल्यापेक्षा पण.
त्याच्यामुळे मी हा ठेवला. मी दोनपैकी एकच ठेवणार होती, पण मग मला दोन्ही आवडून जातात आणि मी दोन्ही ठेवते, हा माझा प्रॉब्लेम आहे. सो हा आहे तो ड्रेस आणि खूप कम्फर्टेबल आहे, कॉटन आहे, इझी टू ब्रीथ आहे, इझी टू बी इन आहे आणि मेन म्हणजे अफोर्डेबल आहे. सो या सगळ्यातला मला वाटते तो जो मेंढीवाला नाईट ड्रेस आहे हा, तोच फक्त एक सगळ्यात महाग आहे, 550चा. बाकी सगळे 500च्या आतले आहे. सो बस हेच होतं माझं नाईट ड्रेस आणि कॉर्ड सेट्सचं कलेक्शन. सगळ्या ड्रेसेसच्या लिंक्स तुम्हाला खाली मिळेल. सो चेकआउट नक्की करा आणि परचेस करा तुमच्यासाठी. जर काही मी मिस केलेलं असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.